नमस्कार सर, तुमचं नाव? अनिल सोनावणे. सर, हे संग्रहालय आहे. आपण सगळे बघू शकतो की बऱ्याचशा जे बाळासाहेबांच्या जीवनातील खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या ते नीट जपून ठेवल्या आहेत. याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. हे आर्ट गॅलरी आहे बाळासाहेबांचे. इथे सगळं व्यंगचित्र आहेत. आज व्यंगचित्र म्हणजे त्यांचा आवडता विषय होता. काय पूर्ण हिंदुस्थानात त्यांचं नाव होतं आणि व्यंगचित्रासाठी ते कुठल्या स्कूलमध्ये गेलेले नाही आहेत. त्यांनी स्वतः हे सगळं व्यंगचित्र काढलेले आहेत काय. आणि जर ते गेले असते स्कूलमध्ये तर ते व्यंगचित्रकार झालेच नसते. कारण त्यांच्या नजरेमधून जे चित्रपटाच्या वळी वाचतात तसे ते व्यंगचित्र काढत होते. ते लोकांना समजून चालणार नाही, केवळ की तुम्हाला ज्याच्यासाठी काढतायत त्यांना ते समजलं पाहिजे, असं हे व्यंगचित्र आहेत त्यांचं बाळासाहेबांचे. सर, आता इथे आपण माईक बघू शकतो आणि अनेक वस्तू आहेत, तर तुम्ही याची माहिती द्या. हा बाळासाहेबांचा गाजलेल्या सभांचा माईक आहे. हे सर्व मातोश्रीवरनं आलेलं सामान बाळासाहेबांचं. भरपूर सभा गाजवलेल्या आहेत. त्यांचा स्पेशल माईक होता. हे व्यंगचित्रांचे साहित्य आहे, म्हणजे त्यांची शस्त्रच होती एक. व्यंगचित्र सर्व इथे तिकडनं सर्व आलेलं आहे. हे आम्ही इथे असं कॅसेट्स बघू शकतो. बाळासाहेबांना गाण्याची आवड होती का? गाणं ऐकायला? हो, फार पु ल देशपांडे, दत्ता दीदी या सर्वांच्या इथे कॅसेट आहेत. या ऑडिओ कॅसेट आहेत, फार जुन्या आहेत. आता या बंद झाल्या, पण बाळासाहेबांना फार आवडायचे ते, त्यासाठी इथे आणलेले आहेत त्यांचे कॅसेट. या VCRचे पण एक कॅसेट आहे. हे सर्व जुने आहेत गाण्यांचे. त्यांना फार आवड होती या गाण्यांची. आपण इथे पण बघू शकतो एक सुंदर अशी चप्पल खूप नीट जपून ठेवली आहे इथे. हो, हे पण बाळासाहेबांचे पादत्राण आहेत. हे पण सर्वच साहित्य तिकडनंच आलेलं आहे. त्यासाठी इथे लोकांना संग्रहालयामध्ये ती ठेवलेली आहे बघण्यासाठी. सर, आपण इथे बघू शकतो ठाकरे कुटुंब असे खूप फोटो आहेत त्यांचे. तुम्ही याबद्दल सांगा काय? हे बाळासाहेब ठाकरे यांचं कुलदैवत आहे. तर त्यांचं पूर्ण कुटुंब आहे. आणि हे बघा, इथे दिसतंय त्यांचं एक लग्नाची पत्रिका पण आहे. असा त्यांचा पूर्ण कुटुंबाचा एक फोटो आहे तिथे. या फोटोबद्दल सांगा, म्हणजे सुंदर आहे हा फोटो एकदम. हे त्यांचे सर्व घरातलेच काही मोजके क्षण आहेत त्यांचे. सर्व कुटुंबासमोर त्यांनी घातलेले. हे प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेबांचे पिताश्री. त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला होता की किती दिवस असंच करत बसणार आहेस, काही संघटनेला नाव वगैरे देतोस की नाही. तर त्यांनी नाव दिलेलं आहे प्रबोधनकार शिवसेना. हे नाव त्यांनी त्याचं तिथे दाखवलं. नमस्कार काकू, तुमचं नाव? माया बिडकर. अच्छा, आता बाळासाहेब ठाकरे आहे, खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, तर तुमचं त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? खूप चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यांनी मराठी माणसांसाठी खूप काही केलेलं आहे आणि मराठी लोक मुंबईमध्ये त्याच्याचसाठी हे त्यांनी खूप खूप म्हणजे खूपच काही केलं आहे मराठी लोकांसाठी. एक आदर्श आहे मराठी लोकांसाठी ते. आता संध्याकाळ झाली आहे, बरेच जण येतात इथे. तुम्ही रोज येतात इथे? हो, रोज. आणि कसं वाटतं तुम्हाला इथे? खूप छान आहे. म्हणजे शिवसेनेने हे खूप छान ठिकाण बनवलेलं आहे की निदान जे म्हातारे वयस्कर माणसं आहे ते येऊन बसू शकतात 10-15 मिनटं. इथे फक्त त्यांनी थोडी सोय आणखी करायला पाहिजे बाथरूमची वगैरे, कारण की जे एजेड लोक येतात त्यांच्यासाठी ती सोय गरजेची. बसणं वगैरे एकदम व्यवस्थित आहे. ते वातावरण पण छान आहे. थोडी स्वच्छता अजून पाहिजे. आणि एकदम तुमच्या थेट मागे बाळासाहेबांचं स्मारक आहे, म्हणजे मूर्ती तर खूपच सुंदर आहे. तुमचं काय म्हणणं आहे यामध्ये? एकदम छान. त्यांनी मूर्ती छान केली, पण त्याच्यावर निदान कमीत कमी एक छत्र असावं असं मला वाटतं. कारण की पक्षी घाण करून जातात. त्यांनी जेवढं मराठी लोकांसाठी खूप छान त्यांनी काम केलेलं आहे मराठी लोकांसाठी. अजूनही काम छान केलं असतं त्यांनी जर जिवंत असते तर. आणि मराठी भाषा, मराठी लोक त्यासाठीच मुंबईत टिकून आहे. नाहीतर मुंबईत मराठी लोक संपले असते ते जर नसते तर. हे स्मारक आहे, इथे बरेच लोक येतात. इथं बरेचसे लोक म्हणजे पुरे लोक फिरतात तिथं मस्त. त्याचे काय म्हणतात ते घेतात.
आनंद. आणि तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मग आनंद आहे म्हणून आम्ही बी एक चक्कर मारतो, इथं बसतो. असे जुने पुराणे लोक येतात, त्यांच्यामध्ये 2 गप्पा मारायला भेटतात, दुसरं कोणाकडचं ऐकायला भेटतं, त्याच्याकरता बसतो आम्ही इथं सर्व नव्या जुन्या गोष्टी करत, गावाकडच्या इकडच्या तिकडच्या. नमस्कार काका, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव श्री कैलास राजाराम पाटील. मी कल्याणमध्ये राहतो आणि एस टी महामंडळातून 2023 साली रिटायरमेंट झालो आणि या ठिकाणी रोज मी संध्याकाळी इव्हिनिंग वॉकसाठी या बाळासाहेब ठाकरे स्मारकजवळ येऊन मित्रांमध्ये गप्पा मारत बसतो. आता आपण बघतोय की इतकं सुंदर परिसर आहे. हे स्मारक बघून तुम्हाला नक्की कसं वाटतं? हे स्मारक म्हणजे एक प्रकारे ऊर्जा माणसाला देते आणि बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ते हिंदू हृदय सम्राट आणि मराठी मनाचा माणूस, या मराठी लोकांसाठी काम करणारा माणूस आणि त्यामुळे त्यांचा या ठिकाणी भव्य दिव्य जो स्टॅच्यू उभारला आहे त्याच्यामुळे एक माणसाला ऊर्जा निर्माण होते आणि खरोखर त्यांच्याविषयी मला अभिमान वाटतो. कल्याण पश्चिममध्ये काळा तलाव परिसर हा खूप प्रसिद्ध आहे. येथे एक स्मारक आणि संग्रहालय देखील उभारण्यात आलं आहे. हे स्मारक आणि संग्रहालय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित आहे. या संग्रहालयात बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी जपून ठेवण्यात आल्या आहे. हे परिसर कल्याणमधील अनेक लोक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. कॅमेरामॅन अर्जुन कदम सोबत मी ईशा नागदेकर, जिल्हा वार्ता.